एक नाट्यप्रेमी हे आहे, हे माझ्या गौरी माते, अगं तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी ही तुझी लाडकी भक्ती वैजयंती गीता साष्टांग प्रणाम. साष्टांग दिवसापासून ध्याने मणी कीर्तनी आशने सैनी पूजनी अगं मुखात अन्नाचा कर अथवा पाण्याचा थेंब घेता अहो रात्र आई फक्त तुझं भजन, अहो रात्र आई फक्त तुझं पूजन. कारण या वैजयंतीला तो ध्यास लागलाय नाही, तो तुझ्या भक्तीचा ध्यास लागलाय. या वैजयंतीला ते वेळ लागले नाही, ते तुझ्या भक्तीचं वेळ लागले. आणि जोपर्यंत तुझा कृपा आशीर्वाद मला प्राप्त होत नाही ना आई, मन मात्र माझं काही समाधान होऊ शकत नाही. आणि म्हणूनच देव गाभारात माझी पावलं पडली. देव गाभारात येऊन गौरी मातेचं भजन पूजन करावं, तिचा आशीर्वाद होऊन आपल्या मनाचं समाधान, आपल्या मनाचं समाधान. हे गौरी माता, हे माझ्या भाऊ, माझा विश्वाची सावली, तुझा कृपा आशीर्वाद या तुझ्या लाडक्या भक्तीच्या पाठी आजी
पूनम खेडेकर ठरलेल्या घरात आणि दोष मात्र मला देते. पण आज तरी सांगा हो, आज मंगळवार आहे की नाही, माझ्या देवीचा उपवास आहे. आज तरी मला घरात पाणी कुठेतरी मिळेल अभिलाषेने इथं लोकवस्ती आहे. आतमध्ये कुणाचा तरी आवाज येतो. हो, जरा बाहेर येता का? हा आवाज कोणतरी वाटेल करता येतो नाही, याच्यामध्ये बोलत जातात. हो, बाहेर कुणाचा तरी आवाज येतो. मला वाटतं आपले शेजारी आले. तुमची जी रोज रोज भांडणं होतात ना, त्याला आता ते कंटाळले आले आणि जाव विचारायला आपल्या घरी आले. हो, शेजारी आपले त्यांच्या घरात जाता शेजाऱ्यांचा जाऊची असा तुमची घरा उचलाने बाजूक पाहता. हो, त्रास तुमचा त्यांना होतोय, घर त्यांनी सोडावं. आम्ही वाटतं तुम्ही जरा शांत राहा ना. बघा आता कोण आलाय ते. काय तुझ्या माझा विश्वास असता. तुझ्या शब्दाला तू जाण बघतोय. काय झालं? हो, झालं काय? बघ ना कसं करतात ते. कोण आलंय? राजकर्ता इथं आले. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, घरात भांडण करत राहू नका म्हणून. भांडण करता म्हणून ते इथं आले. आई पाहिलंच ना, आता माझ्या लक्षात तिला चढवा. त्यांना काहीतरी जाऊन माझ्या मुलीला रागावता
आई ना तेव्हा ते राजा येईल समाजात आणि बायको बोलतात बायको मारतात बायको वाईट बोलतात राजांचा समाजाला राजा म्हणजे तुम्ही काय समजतात राजाने आपल्या राज्याचा पालमांसाठी आपल्या बहिणी मानल्याने त्यांच्या प्रेम करतं बहिणींवर आणि आता राजांचा समाजला माझ्याबद्दल केला मग म्हणत राहिला आता तुमचा खेळ बरं वाटतं तुला सांगितलं तसं घडलंय का ते काल ते विचारा पाठपुढे सावध आणि घाबरू नका घाबरू नका अगोदर त्यांचे चरण धरा राजानू माझ्याबद्दल नवा येऊन तुझ्या मोठा कार्य करूक ना तुझ्या बाईले वाईट शब्दात बोलाक ना तुझ्या त्याचा मारूक ना तुझ्या त्याचा काय बोलाक नाही तेव्हा पण राजानू मोठा बोलायचं नाही मोठा बोललं तर सकाळी वाटत नाही झालं उठा कारण काय तेव्हा पण मागा जाऊ रडू नका सुरुवात कोण करतो मागा जाऊ ना हो इकडे या. रडताय कशाला काय करतो ना हो पण रडत का सांगताय तुम्ही काय दिलं त्याला विचारतो कारण काय काय सांगावं कारण विचारताय बघा ते कारण काय तेव्हा शब्द खोटा सांगताय ना मी अजिबात बाईलेच मारूक नाही बाईलेच वाईट बोलाक नाही माझा भांडण अजिबात नाही मला कारण कळायला हवं तेव्हा शपथ माका काय खाऊ नाही का मला कारण कळायला हवं तेव्हा तुम्हाला काही जमणार नाही राजकर्त्याशी कसं बोलावं जरा तरी कळतं तुम्हाला कळतं हे आई तू जाग यांना काही जमणार नाही राजा नवरा कसं बोला मला काही समजता तुमचा काय करू आणि तुझा राजा तुमचा मी पाया बोलताय कारण काय तुम्ही तिथे इलाज माका ठाव का पण मी तुमचं इतकं सांगतोय माझ्या घरवाल्याने जाकार केला नाही तुमचा समजला तुम्ही त्यांचा शिक्षा करताना ह्या सुद्धा माका ठाव कसा त्यांचा तुम्ही शिक्षा करा मी नको म्हणत नाही पण माझ्यासाठी इतक्यात करा तुमच्याजवळ पदर पसरतय तुमच्याकडे भीक मागतोय मी त्यांना फासावर करू नको काय बोलतेस काय तू नको काय फासात चढायचं माझा बघा तरी नृत्याने काय त्यांच्या लक्ष घालून मी त्याला समजू शकते आकडाक लागला नमस्कार करताय माझ्या लक्षात आलंय तुम्ही इथं का आलात पण या दोघांचं जर अतिच होतो हे आजच नाही हे रोजच चालू असतं खरं पण त्यांच्या वतीनं ना मी तुमची क्षमा मागते एकदा त्यांना क्षमा करा ना मी इथं काय आलो तुमच्या लक्षात काय आलं म्हणूनच सांगते एकदा त्यांना क्षमा करा मी इथं काय आलोय तुमच्या लक्षात आलं हो तुम्ही सारेजण असं का करतात हे माझ्या लक्षात येत नाही काय प्रत्येक जण येतोय माझ्याकडे माफी मागतोय आम्हाला शिक्षा करू नका म्हणतोय हात जोडतोय हो तुमची कोणती तक्रारच माझ्याकडे आली नाही तर मी शिक्षा का करू अहो ते म्हणताय आमची काही तक्रार त्यांच्याजवळ आली नाही म्हणून मी या सगळ्या भांडणात बसतोय काय म्हणावं काय तुम्हाला काय करू आता अगोदर का सांगितलं आता काय डाव आता इतक्या पुढे तुमच्या आधी तोंडात काय माका काय डाव नाही नका तुमच्या ती तोंडात काय रोज त्या बाल म्हणून तरी बरा आता जा बघा आपल्या कर्माची फळ राजा तुझ्यावर शपथ मागला मी काही करू नका तहान लागली होती पाणी हवं तर म्हणून आलो आता माझ्या ताण्यापेक्षा तुमचं संकट मोठं वाटू लागलं मला सांगा मी ऐकलं क्लेश चालू होता वाद चालू होते का अण्णा आमची घरात चालू होती त्याचं कारण काय आता माझा चेडू माझ्या चेडवाचा फराळून सोमवार मंगळवार अगोदर नाव तरी सांगा राजानू माझं नाव बरं अगदी घ्यायला माझ्या हौशी बापाचे वासुदेव वासुदेव होय पण सगळे जण माका वासू म्हणतात माका वाईट वाटतं हो सांगते माझा कुकुबचा केली मोठी नाव वासंती वासंती
वैजयंती. असा फुलासारख्या वासुदेव, हो. ती तुमची पत्नी होय. शोभते. हा? ही तुमची कन्या हा. शोभते, पण ती हिची आई शोभत नाही. कशी झोपतली कशी झोपतली कशी? माझी बायकी ह्या बरोबर हा, या चेडू माझा सुद्धा बरोबर हा, पण ह्या चेडू त्याचा ना. ती तुमची होय. ही तुमची होय. ही तिची नाही, नाही. पण ही दोघं तुमचीच आहे. त्या दुसऱ्यापणाचा घुडग्या. ह्या माझा चेडू पहिलेपणाचे बाय होता. पहिलीपणाची बाय माझी लक्ष्मी हो. तिचं काय झालं? बिचारी देवाच्या मनात आमचं संसार नाही बघतो, गेली बिचारी माका सोडून पडते. हा, म्हणजे ती लक्ष्मी गेली आणि ही लक्ष्मी आणली. लक्ष्मी ही काहीतरी काय बोलता, पण गेली ती लक्ष्मी राहुली ती मला सांगा, भांडण का होतं? भांडण याचं कारण याचं तर माझा चेडू काय असा, श्रावण महिन्यात दिलेले सगळे मंगळवार अगदी तो उपास धरता आणि बरा उपास इतक्या धरता. सकाळी उठला, न्हाला, देवाची पूजा केल्या, देवीची पूजा केल्या, नजीबात काय पाणी तो थेंब सुद्धा घेणार नाही. निर्जला. रात्री फक्त काय असा नीट लागणार नाही होणार आमचा एका गंट्याला खाता. बाकी काही एक खाणार नाही ना, ते दमला त्या एखादा फळ खात, बाकी काही एक खाणार नाही असा माझा चेडू. तर ती बाई काय सांगता, सोमवारी लो हाडा मासे, मंगळवारी लो हाडा मटा, ह्याचा काय करू मी सांगा? देवाचं इतकी भक्ती माझा चेडू करता आणि घरात हिंसा करून मी ह्याच्यामुळे माझ्या घरात भांडण. तुम्ही अगदी बरोबर आहात. त्यांना माझ्याकडे पाठवा, मी त्यांना समजावतो. बरोबर बोल काय. खूप दिवसांनी दिसला. नमस्कार. तुमची कन्या नम्र आहे, गुणी आहे. तुमचा नवरा गरीब आहे, साधा आहे. म्हणजे पोराबद्दल साधेपणाचं बोला, भावाबद्दल साधेपणाचं बोला, साधोपणा नको, सोदो म्हणा. नाही समजा ते काय म्हणतात, तुम्ही क्लेश करता. राजानो, माका आधी तुम्ही सांगा, घरात पोरांका रिची कुठी असतात की आवशीन काय बापाची? आईने. होय ना. बापूस काय सकाळी उठतो काहीतरी कामाधंद्याला जातो, आऊस घराकडे असते. बरोबर. आपल्या जडवात आवशीनं तरी शिकवते असतात आणि तिथं तिनं शिकवल्यानं नसात, तिथं काय काम शिकवल्यानं नसात. उद्या सकाळी लगीन केला, पर भावाच्या घरात गेला, सासऱ्यांचं सांगल्या तुम्ही जेवण कर आणि माका येत नाही म्हणून सांगल्या, तर त्याची सासू गाडी कोणा घालतली, तिथं नाही घालतली, माका गाडी घालतली. राणी आणि आवशीन पोरा शिकवल्या नाही खरा ना. माझ्या पोरांचं पण सारवल्या. मी त्याला काय सांगलं, सारवलंच ना बाहेर बाहेर सारवलंच तू, पण आता काय कर सारवलंच ना सबन गोमेदार शिपटवर आणि गोमेदार शिपटून त्याला काय तो न काढतो ना, म्हणजे तुम्ही रांगोळी मांडरा असं सांगलं. आता कोणी सांगलं? वासुदेव काही बोलले नाही. वासुदेव तुम्ही काय ओळा, वासुदेवाच्या शब्दात जाऊ नको. वासुदेव माणूस असो असा आवशीत मारून बापाशीत राम राम करणार. तुमची कन्या लीन आहे, नम्र आहे असं तुम्ही म्हणता, गुणी आहे म्हणता. खालची मान कधी चलताना वरते माझ्या पोरांना आता पर्यंत कधीच नाही. असा पुण्य माझा पोरला लाखात या देवा शपथ मी जगतोय तो त्याच्यावर बघून धावतो. तुमची कन्या स्वतःच्या आईला उत्तर देते. हे सर्व कुणी केलं? मी केलं. मग यावर सडा शिंपडायला हवा असं आई म्हणाली. मग त्यानंतर ही काय म्हणाली, मी काय करावं, तू मला शिकू नको असं आईला उत्तर देते. पण मी असं नाही बोलले, असं बोलतच नाही त्याचं. आता काय असा तुमचं तसा शेण काढलं, त्याच्यात मोठासा काय झाला, शेणी आता टाकून त्याच्या तोंडात घालतलं. समजलं? चिंता करू नका. एकंदरीत तुमच्या भांडणाचं कारण माझ्या लक्षात आलं. तुमच्या भांडणाचं कारण काय माहितीये? ही हिच्यामुळे भांडण काहीतरी बोलायला तुमच्या भांडणाचं कारण आहे. माझ्या चढवान दोन शब्द कारण आहे. बरोबर बोलताय. याला कारण मीच आहे, मीच आहे याला. आणि म्हणून याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्याकडे त्याच्यापेक्षा उपाय असा तुमच्या पुढ्यात मोकळं करून टाकतो. बोला काय तुमच्याकडे? मायरा घालवून देते म्हणजे भांडण नाताना पित्या चढवान मी असं काय राहावं, त्यांचं मार्गच रे. कन्या म्हणजे परक्याचं धन आहे. किती दिवस या कन्येबरोबर राहा, कशी झाली तरी शेवटची काठी तुमची तीच आहे, आधार तोच आहे. तेव्हा उपाय असा आहे,
मी या राज्याचा तरुण तडफदार उमदा राज करताय. मग या राज्याला मला तशीच महाराणी हवी. तुमच्या कन्येत आम्ही ते गुण पाहिले. तुमची कन्या जनतेला अध्यात्माकडे वळविणार याची खात्री आम्हाला पटली आणि म्हणून अगदी आनंदानं हसत हसत विवाहासाठी मोठ्या मनानं तुमच्या कन्येचा फक्त हात आम्ही मागतो. ऐकलंस तू? ऐकलं? माझ्या चढवाचा हात मागतो. हात मागतो. हात मागतो सगळे पोराचा कसा होताला काय करू काय हात मागतो. राजकारणात त्यांचा जन्म झालाय. आपल्या जवळही घराण्यात हे संबंध जुळतील त्याला जरा समजून सांगा. राजानू, आमची गरीबाची तुम्ही किती थट्टा करता. तुम्ही येते मोठे राजा. तुम्ही आमचा गवळ्याचा गरीबाचा घराणा. तुम्ही जर माझ्या चढवावर लगीन झालाय, येणारी जाणारी बघणारी लोक काय म्हणते राजा गंती बोलतो चिडूच नाही होता. वासुदेव, आम्ही धर्मनिरपेक्ष राजकर्ते आहोत. जात पात गरिबी श्रीमंती उच्च नीच आम्ही केव्हाच पाहत नाही. मला तुमच्या कन्येशी विवाह करायचाच आहे. परवानगी दिली घ्या. ऐकलंच ना काय तरी झाला लोकांनी काय हुटला तरी झाला म्हणजे चढवा बरोबर लगीन करू. त्यांचा हंटर नाही माझ्याशी लग्न करायचंय. आई एकदा तू जाऊन समजून काय जमला एकदा काय बघू म्हणजे आपल्यामुळे त्यांना त्रास नको म्हणजे एकदा जाऊन समजून सांग. तुला काय म्हणतात ना सांगतात. समजा काय सांगतात या पोराचा लगीन झाला का पुढे सगळे सगळ्या घरातला मागा करू. नमस्कार. वासुदेव काही बोलले? वासुदेव बोलले मागा. चर्चा झाली. चर्चा झाली पण काय असा कोणाकडे खोटा बोलायचा पण राजांकडे कधी खोटा बोलायचा नाही. माझ्याकडे खोटं बोलू नका. मी भोळा माणूस असेल. राजा म्हणजे लाखो जीवांचे म्हणतात गोष्टी दे बापूस असता राजा म्हणजे. अशा राजांका कधी फसूचा नसता होय ना. बरोबर. या पोराचा 2 वर्ष आमका लगीन गुरु गावाचा नाही. 2 वर्ष का? त्याचा गिरेमान असत. तुम्हाला पण सांगितलं. ज्योतिषाने सांगला वासुदेव काही बोलले नाही. वासुदेव काय झालं जाऊन काय माहिती काय झालं? असला धोंडा माझ्या काय पडताय? राजाने तुमचा मी सगळं ऐका घे. माता तुम्ही धोंडो नाही त्याच्यापेक्षा तुमचा काय जर गुन्हा घेता तर माता होणार. चढवा बोलायला देवतोय कारण आहे त्याला. तुमच्या कन्येचं 2 वर्ष तुम्ही लग्न करू शकत नाही हे मला का नाही सांगितलं? कोणी सांगलं? 2 वर्ष पण का म्हणजे तुझ्या राशीत मंगळ आहे. बाबा मंगळ सांगला कोणी? हा कधी आला? नाही काही नाही. हे सांगितलं कुणी? उपकार त्या माऊलीचे तुमच्या पत्नीचे आईचे. आईनं मला सांगितलं म्हणून मी सुटलो. काय सांगता? असं तुमचा सांगले तुमचा फसायला आता शाप टांगला त्याच्या कपाळातलं त्या सगळं काढतो. तेव्हा शपथ या सगळ्या तुमचा फसवून सांगल्या. कारण काय? माझ्या चढवा मंगळ बिंगळ काही येत नाही. ह्या सगळ्या तुमका कित्या सांगल्या. चढवाचा आता समजा तुमच्याकडे लगीन झाला काय घरातली सगळी कामं त्या नागवराट करून तेव्हा शपथ घोडक्या खाऊन खाऊन नुसता उंचा फुले माता येते आणि अजून माताच बघता ह्याच्या पुढे. तेव्हा काय असा ह्याचा मंगळ नाही शनी त्याका लागलो त्याच्या शनी घालून त्याका भागतलंय. असं काही नाही. तसं काही स्वतः जर बोला तर उद्यावाच्या वाच्या माझी लागला विश्वास ठेवू बोलतो. 16 दिवसाचा सोहळा हिच्या समोर मला पार पडायचंय. हिला घेऊन तालमंजुरी द्या. राजानू 16 दिवस तुमच्या नगरीत नको महिनोभर पाडूया. लोकांका जेवणार घालूया. जिलेबीची घालूया बासुंदीची घालूया गुलाबजामुनची घालूया सगळी घालूया. पण आता पहिल्यांदा काय करा माझ्या चढवाचा हात हातीत घ्या आणि माका मोकळं करा. पद्धतीने शुभमंगल सावधान सावधान सावधान.
आजपर्यंत मला लहानाची मोठी आपण केला ते विश्व पाहते फक्त मी तुमच्यामुळे पाहते पण बाबा दाखवामध्ये एकच लहानशी इच्छा आहे बाबा होईल ना पूर्ण सांग बरं काय करू तुझ्यासाठी सांग एकच इच्छा आहे माझी बालपणापासून त्या गौरी मातेचं भजन पूजन मी केलंय बालपणापासून त्या गौरी मातेचा उपवास मी धरलाय मग दानच ते बाबा मला जर द्यायचं असेल ना तर मला फक्त माझ्या गौरी मातेची मूर्ती हवी आहे मला माझ्या गौरी मातेची मला माझ्या मनात आमच्या घरात रमली तर भ्रष्ट जातात याच्या मूर्तीची काय माया पित्याच्या सावली तला माया पित्याच्या सावली तला काळ सुखाचा ओसरला काळ सुखाचा ओसरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला माया पित्याच्या सावली तला माया पित्याच्या आता कोणतरी बघलं ना काय म्हणतात आता वाटलं काय चढू माझ्या डोळे डॉक्टर माझा चढू आता उत्तर बसवण्याच्या संसारात गेला श्रद्धा सर्व आईच्या दुरी यांना विनंती करतो आपण त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा दादा कोणसकर हे दरवर्षी न चुकता आपल्या या दशावताराला पाहत येतात कारण ते आज मोचे माडकर यांच्याकडे आम्ही भक्तीचे मुकलेले आहोत आपल्या भक्तांचा उद्धार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य पावसासाठी माझं आम्ही श्रीमान विकास सावंत आमचे मित्र राणा आमरड यांनी लाखोचं 500 रुपये पुष्प या शिवशंकरांच्या चरणी अर्पण केलंय त्यांच्या जीवनात
सुख समाधान ऐश्वर्य जे नोकरी निमित्त या मुंबई सारख्या भल्या शहरात आले त्याला यश प्राप्ती हो असा शंभू महादेवाचा मंगलमय आशीर्वाद अहो पहाचरी सारे भक्त हसतायत मानानं जातायत अहो याच्या मुळाशी कारण कसं आहे? अगं एकच कारण आहे नित्य निवांत कर्तव्य शिव पार्वतीचा मंगलमय आशीर्वाद त्याला प्राप्त करून घ्यायचा आहे म्हणजे या भक्तांना आमचा आशीर्वाद आहे भक्त हो मुळीच चिंता करू नका प्रत्येक भक्ताची मनोकामना आम्ही परिपूर्ण करू होय ना पण नंबर ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
फक्त म्हणता जरा आई तुमच्या भक्तांचा काही नेम नाही. कधी काय कुणाला म्हणतील त्याचा खास पत्ता लागणार नाही. कळलावे म्हणतात तुला काय माहितीये कारण जिथे जिथे जातो आग लावल्याशिवाय शांत बसतच नाही. अरे म्हणूनच कुणीचा कुणी बनला माझा जनहिताचा धंदा कुशल आम्ही कुशल पण माझा या विश्वात खंडात तू पण हजाल दिली सुंदर आला. आई कुठून आला असेल? अगं आई मृत्यूला का तू? आता कसं वाटतंय तुला? आई बाबांचा मार खाल्ल्यावर कसं वाटणार? कसं वाटतं कसं वाटतं? नदीला विचार तुझे भक्त हसतात. चांगलं वाटणार कसं वाटतंय? माझा मन सुरू कर. काय हो, मृत्यू लोकातून तुझ्या जगात आलाय ना. मग मृत्यू लोकी त्या शिवाचे भक्त त्या चतुर्मातांचे भक्त कसले बरे आहे? ओम नमः शिवाय. हर 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 हर. तिकडे तिकडे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आनंद आनंद नाचून नाचून सांगतोय हे नारदा हे नारदा त्यांच्या भक्तांबद्दल मोठं मोठं बोलतात. आता जरा माझ्या भक्तांचं जरा मोठं मोठं बोलतात. सांग ना रे. काहीपेक्षा मोठं सांग बाबा, बाबा. आईचा भक्त जरा मोठं मोठं करून सांग. सांग, सांग. आईचा भक्त आहेत ना? यांचे भक्त सुखी समाधानी आहेत ना? आहेत. नाटक पूर्ण सांगितलं आणि माझे भक्त काय कमी आहे माझ्या भक्तांना काय कमी आहे आई, मी खरं ते बोललो. काय बोलला? माझ्या नेत्याला पाहिलं ते कथन केलं. काय? माझे बाबा कसे देव साधा भोळा त्याला तिसरा डोळा. कुठल्याही भक्ताला कुठली नमस्कार करावा करून ए, 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 लबाडा. तसं तुझं नाही. काय माझं कसं आहे तू भक्ताला दर्शनच देत. मी माझ्या भक्ताला दर्शन देत नाही म्हणून त्रिवार भक्त. अरे, प्रत्येक भक्ताची मनोकामना मी परिपूर्ण करते होय ना रे, नरसी? बरोबर होय का? होय. काय होय? आई नक्की बोलताय. मग माझा बाळा येतो तुला घाबरतो तो. पण आई माझ्या नेत्याला पाहिलं. अगं तुझ्या भक्ती म्हणजे वैजयंती. तुझी भक्ती नाही. बालपणापासून कळू लागल्या दिवसापासून ध्यानामध्ये कितीतरी सोबती तुझी भक्ती करते. पण तिला अजून का दर्शन नाही गं? काय हो म्हणजे माझी भक्तीची वैजयंती हिला मी अद्यापर्यंत दर्शन दिलं नाही आशीर्वाद दिला नाही म्हणून तुम्हाला कमी लेखताय माझा तर मत असं आहे, एखाद्या भक्ताला भक्ती केल्यानंतर दर्शन जर अरे नाथा अशी कुणीही सहज देवतांची भक्ती करावी आणि त्या भक्तीवर प्रसन्न होऊन आम्ही सहज जर भक्तांना आशीर्वाद दिला ना तर त्या भक्तीला आणि त्या भक्ताला काही महत्व राहणार नाहीये. हे मी परिपूर्ण जाणतोय. पण भक्ताला भक्ती केल्यानंतर आशीर्वाद त्याला दिलाच पाहिजे. हो म्हणजे फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, भक्ताला आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणजे तिला आशीर्वाद दिल्यानंतर माझा मोठेपणा वाढेल. अगदी खरं. अरे मग विलंब कशाला तिकडे तुझ्या भागावर चटकन जाते पटकन ऐकून येते. येते मी. हो बोले ना तुला ऐकू आलं का गं? नारदा हा मी शब्द रागाने बोलले की प्रेमाने बोलले आता साधारण मला असं वाटतं प्रेमाने काय आता बोलू शकतो, रागानच बोलले असतात. बाजूला मी मात्र बाजूला, नाही तर माझं काही खरं नाही. हो मी माझ्या भक्तीचा आशीर्वाद देण्यासाठी जाते आणि माझं बघताय जाऊ नकोस. काय या शिवाच्या आज्ञे. भोलेनाथ आधी माया आधी शक्य आहे मी आपल्या भक्तांची मनोकामना परिपूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य मी परिपूर्ण करण्यासाठी निघून जाते मुक्ती लोक करतोय मी. पण या क्षणी हा कैलास पळून सोडून तू घरी जाऊ नये. भोलेनाथ जीवनात उचललेला पाऊल आणि हाकलेला मार्ग मी अद्यापर्यंत कधी बदलला नाही आहे. माझ्या भक्तीला आशीर्वाद देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पार पाडते. पण तू तिथं जातेस, तिथं जाऊन आणि तुझा काही उपयोग होणार नाही नाही. ताई, आता मात्र मला असं तर वाटतं काय वाटतं
की जर तू मृत्यू लोकांच्या ठिकाणी गेलीस तर बाबांचा मोठेपणा कमी होईल, तुझा मोठेपणा वाढेल. बाबा तुला जायला देत नाही, अजिबात त्यांचं ऐकून घ्यायचं नाही. मला सांगा, भक्तांची मनोकामना परिपूर्ण करणे कुणाचं कर्तव्य आहे? आम्हा देवतांचं कर्तव्य. मग आम्ही देवता श्रेष्ठ आहे की भक्त श्रेष्ठ आहे? अगं आमच्यापेक्षा हे भक्त श्रेष्ठ आहे. मग आम्हा देवतांना पूजलाय की कुणी पूजलाय? भक्तांनी मग पूजलाय. त्यांची मनोकामना त्यांच्या इच्छा परिपूर्ण करणं कुणाचं कर्तव्य आहे? पण तेच करत असताना मानव पाप केला. बाबा मला असं वाटतं, काय माहितीये, जिथं नवऱ्याच्या शब्दाला किंमत नाही ती बायको तरी कसं योग्य बोलतोय. बाबा सांगतात काही झालं तरी चालेल, तिला जायला देणार नाही. मला सांग, तू त्यांच्या बाजूने आहेस की माझ्या बाजूने? कुणाच्या बाजूने? अरे वाजवताना एकाच बाजूने वाजव रे, तू आधी बाजूने वाजवू नको. बोले ना, मी हट्ट दिली आहे, माझ्या स्वभावाची जाणीव तुम्हाला आहे. पण एकच सांगते तुम्हाला, माझा मार्ग लावू नका. पण किती तुझा मी मार्ग लावतो याला कारण आहे. कारण आहे, तू म्हणजे कोणी सामान्य नव्हेस, या विश्वासी. अगं आधी शक्य आधी माया आहेस तू. अगं तुझा शब्द माया जाऊ नये म्हणून मी तुझा मार्ग रोखतोय. बोले ना, पण ते कारण आहे माझं रोखण्यामागे. काय? पण ते कारण मला ऐकायचंय. मग ऐक, तुझ्या भक्तीचं लग्न ज्या राजकर्त्या कुशध्वजाशी झाला, भक्त आहे तो. होय ना? मग त्याच्या जीवनी आहे तो मृत्यू. आता तर तुझ्या भक्तीचा विषय, तिथं सौभाग्य धोक्याला हात घातला, आता धावत नाही, वेळ अजिबात काढू नको. म्हणजे माझा भक्त कुशध्वज अल्पायुष्य आहे, अर्थात माझ्या भक्तीचं सौभाग्य संकटाला आहे. बोले ना, योग्य योग्य तेच माझी कथा केला. आता ते माझा ठामच निर्धार झाला. आता माझ्या भक्तीचा आशीर्वाद देणे माझं कर्तव्य बनून राहिलंय. ते कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी जाते. माझी योग्यता तुम्हाला समजली नाहीये. आधी माया आधी शक्ती म्हणतात मला, आणि या विश्वाच्या मायावरती हा जगभक्त मी माझ्यावर उतरला. या विश्वासा आम्ही देवाने सारा विश्वास योग्यता जाणते मी, पण हा जगभक्त उगारून माझा विश्वास करण्याचा मान केला. पण ऐका, माझ्या मुखातून निघणारे प्रकृतीचे शब्द ऐका. आतापर्यंत माझा भक्त एकच हेतू होता, केवळ माझ्या भक्तीला आशीर्वाद देणं. पण आता नाही, आता विचार बदललाय. ऐका, माझ्या मुखातील प्रतिज्ञा, मी माझ्या भक्तीला आशीर्वाद देणार तो देणारच नाही गिरजे. पण त्याहीपेक्षा मला तो भक्त कुशध्वज, तो अल्पायुष्य आहे, त्याला दीर्घायुष्य नाही, दीर्घायुष्य नाही. तेव्हा ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तुझा मंगलमय आशीर्वाद मिळाला.
चेष्टा केली. वरून वेगाने कुठं निघालास? मारायचंय मला. कुशध्वजाला मारण्यासाठी तू जातोय. एक लक्षात ठेव. आणि तिथं जाशील पण स्वतःला संपवून घे. आणि त्याच्याशी तुझं द्वंद्व झालं तो म्हणजे राजा कुशध्वज. त्यावेळी त्यांचा तो पराक्रम पाहिले. आता मात्र त्याचे पराक्रम फार वेगळे. आता त्यांचं लग्न झालं. तेव्हा ती बायको मिळाली ना ती कुणी सामान्याला भेट. तर तुझी वैरण आहे गौरी. त्या गौरीची एकनिष्ठ भक्ती. श्रावण महिन्यात येणारे मंगळवार. त्या मंगळवारच्या दिवशी निर्जल मोंडी राहून गौरी मातेचं व्रत करते. भक्तीचे आणि पाठ्यव्रताचे राज त्याच्या पाठीशी आहे. तू त्याचं काही करू शकत पुण्याई अगदी जागाने छात्र नाही. एक झाला तर माझा निभावला न कठे. एखादा पर्याय त्या व्रतात खंड पडला पाहिजे. एवढा संगमनेरचे परममित्र ललित जोपर्यंत माणूस आपल्या जवळ असता किंमत कळत नाही. आपल्यापासून लाभ केला काही किंमत कळणार. आता किंमत माका समाजली समाजला काय करायचं विचार तिसऱ्याला नाही. तुला माहित मला माहित. आपला दोघांशिवाय तिसऱ्याला कळवायचं नाही. ओळखलं नाही. समजावून टाकतोय. एवढ्या लहान मुलांना मी चिरतो. रजस्वला नारी असताना त्यांच्या नलनीचा घोट अघोरी रक्त भांडणं आता तुझी मला भीती वाटत नाही. आता तू चांगलं मी बारक्या पोरांचं कापतोय मोठ्यांचं नाही. अरे रजस्वला म्हणजे मोठ्याच नाही. कळलं? आणि हे जर काम केली तर आयुष्यभर पुरे एवढं धन देईल तुला. काही कमी नाही. हवा ते मग माणूस मग अजून गाऊन त्यांना जर सांगाल दिल्या तर माझ्या घरात कामा करू नको. पण तरी माणूस ठेव गावात त्याचा पगार देऊ गावात काम काय बरं ना. या राज्याची महाराणी ना महाराणी या
नका बरं म्हणतो तू मागात मारू गेलो माझा येणू नाही जाता तसा चेडू नाही माझा कशी नव्हे म्हणते कशी मी त्यांची जन्माची आवड कर्माची आवड कर्माची म्हणलं आवड नेली त्याच्या बापाची दुसऱ्याला त्यांची बायको म्हणत पण सावत्र आई जायचं मग कुठल्याही आईला वाटतं आपल्या मुलीचं बरं व्हावं तुलाही वाटत असेल उलटा त्याचा माझा पटत नाही काय पटत नाही ती देवा धर्मावाली का पटत नाही? मी देवा धर्माची भक्ती करणारी मी भक्ती करते फक्त माझ्या आईची तिने बाबाची दुसऱ्या देवाची भक्ती करत नाही दादा का मागा पडत नाही म्हणून आमचा असा हेच मला माहित. ती जे व्रत करते ना आज श्रावणी मंगळवार आहे या व्रतात तू खंडवान अहो भक्तीनं देवाला आपल्याशी करून घेता येतो. लग्न झालेल्या प्रत्येक सौभाग्य स्त्रीचा खरा परमेश्वर कोण असेल तर पती हाच होय. आणि म्हणूनच तर पती हाच परमेश्वर मानून मी ज्यांची सेवा करते ना ते या राज्याचे राज करते ते म्हणजे सिंहध्वज आणि त्यांची भार्या वैजयंती म्हणून मी त्यांच्या संसारात पदार्पण केलं. पण ज्यावेळी लग्न दक्षता माझ्या डोक्यावर पडलं ना अहो त्या क्षणी मी ठरविलं त्यांचं सुख ते माझं सुख आणि त्यांचं दुःख ते माझं दुःख. सिद्धी परुळेकर हिने कळेचा अरे माझं लग्न जरी झालं ना तरी सुद्धा गौरी मातेच्या व्रतात गौरी मातेच्या पूजनात आजपर्यंत मी केव्हाही खंड पाडू दिला नाही. आणि म्हणूनच तर देव गाभाऱ्यात माझी पावलं पडली आहे. देव गाभाऱ्यात गौरी मातेच्या तिचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मनाचं समाधान. तेव्हा त्यांचा बराबर आणि त्यांचं मानव बराबर आता माझी काय रडत जाऊ मला तर काय जायचं मागणा रडतो नाही माझा आता काय रडलेच नाही. पण पाहणं आपलं कर्तव्य. आणि योगा फार चांगला आहे. मला सांग आजचा दिवस आहे ना तो महत्वाचा दिवस आहे. आज आहे तो मंगळवार आहे. माझ्या गौरी मातेचा उपवास आहे. सकाळी कोणतरी म्हणत होता आज मंगळवार हो ना. आणि आज योगा किती फार चांगला आहे. आजच तुझी पाहुणे इथं पडावी. तुझी गौरी माझ्या आईला तुला